तुम्ही सादर केलेले साक्षी पुरावे गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाहीत। आरोपीवरचा गुन्हा सिद्ध करून त्याला शिक्षा ठोठावण्यासाठी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि ठोस कागदी पुरावे पाहिजेत। ते आहेत तुमच्याकडे? या वेळेला मी डॉक्टर सुट्ट्यात होता। तुम्हाला जर त्याला शिक्षा देता येत नाही तर कशाला पकडताय रे? हा, आता जर सोडला ना तो गावात अजून मुर्दा पाडेल। तो द्या की त्याला आत्ताच्या आता फाशी। ऑर्डर ऑर्डर, कोर्टात गोंधळ नकोय। कुणाला काय शिक्षा द्यायची ते कोर्ट ठरवेल। सरकारी वकिलांनी कोर्टासमोर सादर केलेले पुरावे हे आरोपीला शिक्षा देण्यासाठी पुरेसे नाहीत। त्यामुळं हे कोर्ट थांबा। जज साहेब, ही देवी सिंगनं आतापर्यंत केलेल्या गुन्ह्यांची फाईल। ही फाईल याच्याकडे कशी? मी तर जाळली होती। जज साहेब, या कोर्टात नक्की काय झालं मला काही कळत नाहीये। म्हणजे मला शिक्षा नक्की कुठल्या गुन्ह्याखाली होतीये हेच कळत नाहीये। तुम्ही म्हणताय ते कोणी डॉक्टर का देवी सिंग कोण आहे त्याने हे सगळे गुन्हे केलेत, मग त्याचे आरोप माझ्यावर का? त्याची शिक्षा मला का? मी फक्त त्याच्यासारखा दिसतो म्हणून? जज साहेब, मला माझी बाजू मांडण्याची संधी मिळाली। परवानगी आहे। जज साहेब, आता आपण जी फाईल बघितली त्यात देवी सिंगच्या विरोधातले सगळे पुरावे। जज साहेब, हा नटवर सिंग दुसरा तिसरा कोणी नसून देवी सिंगच आहे। याला एक जुळा भाऊ होता, डॉक्टर अजित कुमार देव। त्याला यानं गायब केलं आणि हा त्याच्या जागी तोतया म्हणून वावरू लागला। कातळवाडीमध्ये सुद्धा तो याच नावाने आला। यावरून याने याचा भाऊ, खरं तर जुळा भाऊ, याचा खून केला असावा अशी शक्यता नाकारता येत नाही। बघितलं का मंगलन बाबू, माझ्यावर विश्वास नव्हता ना तुमचा? आता उघडलं का डोळं तुमचं? अरे मी ते वाड्यात आल्यापासूनच त्याला ओळखून होती। बरोबर बोलते आजी, आपण ऐकायला पाहिजे होतं तिचं। जज साहेब, हे जामकर साहेब म्हणतायत ती गोष्ट जर का खरी असेल तर ते गुन्हे ज्याने केलेत त्याला शिक्षा झाली पाहिजे। म्हणजे कोण तो डॉक्टर अजित कुमार देव का तो देवी सिंग कोण आहे त्याला तर मी म्हणतो एक कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे। ती त्यांना, अजित कुमार देव, देवी सिंग त्यांना, मला का? मी नटवर सिंग आहे। अहो, मी राजस्थानवरून आलोय, तिकडे मी गाईड म्हणून काम करायचो। जज साहेब, राजस्थानमध्ये सुद्धा याने अनेक लोकांचे खून केले। राजस्थानमध्ये जे लोक गायब आहेत त्यांच्यासोबत शेवटचं गाईड म्हणून फिरताना याला लोकांनी पाहिलं। तशा लेखी जबाना या फाईलमध्ये आहे। जज साहेब, राजस्थानमधला देवी सिंग, मुंबईमधला डॉक्टर अजित कुमार देव
आणि या कातळवाडीमध्ये आलेला नटवर सिंग, हे तीनही लोक एकच व्यक्ती आहे. हे सगळं खोट आहे, सगळं खोट आहे. हे असले जबाब नोंदवून काही होत नसतं. हे सगळे जबाब खोटे नसतील कशावरून? आता मी म्हणतो, माझ्यावर जे आरोप लावलेत ते सगळे खून डिंपल नाही केलेत किंवा वाईकरण नाही केले. तुम्ही अटक करणार त्यांना, शिक्षा करणार त्यांना? ही पुराव्यांची एक छोटीशी झलक होती जसं. याला गुन्हेगार म्हणून सिद्ध करण्यासाठी आणखीही भक्कम पुरावे माझ्याकडे आहेत. मी कोर्टाची परवानगी मागतो, मला ते सादर करण्याची परवानगी द्या. परमिशन ग्रँटेड. परवानगी आहे. या केसचा तपास इन्स्पेक्टर मार्तंड जामकर हे करतायत आणि त्यांची ख्याती अशी आहे की त्यांनी एकही केस अर्धवट कधीच सोडली नाही. आजही भक्कम पुरावे देऊन या केसला त्यांनी एक वेगळीच कलाटणी दिली आहे. हा डॉक्टर आता सुटत नाही बघ. अहो पण त्याने कोर्टात सांगितलं सगळं तर. नाही नाही, त्या जामकरांनी आपल्याला शब्द दिलाय, आपले पैसे आणि नाव दोन्ही सेफ आहे. किती नीच माणूस आहे हा डॉक्टर. कित्येक बायकांना लुटलंय, फसवलंय, लुबाडलंय. मला कळत नाही या बायका तरी का ह्या असल्या नीच माणसाला बोलल्या असतील. माणसाला घरात प्रेम, आदर, माया या गोष्टी नाही मिळाल्या ना की माणूस ते बाहेर शोधायला लागतो आणि शोधता शोधता कधी चुकीच्या माणसाच्या जाळ्यात अडकतो त्याचं त्यालाच कळत नाही. मला कळतंय मी तुझ्या प्रेमाचा कधीच आदर केला नाही. पण मी तुला वचन देतो, यापुढे असं कधी होणार नाही. तुझी पतसंस्था काढण्याची आयडिया माझी होती. गावकरी तुझ्याकडे पैसे गुंतवतच राहणार. मग एक दिवस ते पैसे मी घेणार आणि या गावातून पळून जाणार. तुला रुपाली आठवते का रे? त्या रुपालीचा बाप रेश्मा, गावात इन्स्पेक्टर आला होता. रणजित चव्हाण असावं बहुतेक त्याचं नाव. अपर्णाची आई अपर्णा, तो सुरेश पाटील, संजू आणि तुझी लाडकी मैत्रीण मंजुळा. रिंकू भाभी, हा माझी बायको सलोनी. त्यानंतर आपल्या गावातली ती सोनू,
फारच कमी दिवसात तुमच्या सर्वांची लाडकी झालेली ती चिनू. चिनूच्या बाबतीत जे काही झालंय ते तुम्ही दिलेल्या दूध आणि चपातीमुळेच झालंय असं नसेल कदाचित, पण असं असूही शकतं. या सगळ्यांना मीच मारलंय. तुला मी दूध दिलं होतं याला टाकलं या राक्षसानं आणि मला म्हणत होता माझ्यामुळे चितून मेली. तू एक नंबरचा नीच माणूस आहे. साहेब साहेब याला सोडू नका. ऑर्डर ऑर्डर. इन्स्पेक्टर जामकर, तुम्ही तुमच्या मर्यादा पाळा. सॉरी जस. बघ लाईट पण आली. सत्य आहे ना? काय झालं? मार ना आता. मार ना एका बुक्कीतच. ते इंजेक्शन मी तुला मारायला नव्हतं आणलं, नाम्याला मारायला आणलं होतं. एवढ्या सगळ्या गोष्टी तुला कळाल्यात, मग ही पण गोष्ट सांगतो. मी नटवर नाहीये, मी डॉक्टर अजित कुमार देव पण नाहीये. मग मी कोण आहे? मीच आहे देवी सिंग. डॉक्टर तुझ्या तर तुला सोडणार नाही. तुला मारून टाकेल मी. तू माझ्या मित्राला मारलंस. तुला सोडणार नाही. सोडणार मी. याला जिवंत नाही सोडणार. याला मारून टाकेल मी. याला मारून टाकेल. डॉक्टर तुला मारून टाकेल मी. तू माझ्या मित्राला मारलंय. सोन्याला मारून टाकेल मी. सोडू नका. या नीचवंताला सोडू नका. मारून टाकेल. ऑर्डर ऑर्डर. शांतता राखा. कुणाला काय शिक्षा द्यायची ते कोर्ट ठरवेल. कळलं? तुम्हाला आणखीन काही पुरावे सादर करायचे? हो जस. सादर करा. आपण याला तर देव माणूस समजत होतो, पण हा तर राक्षस निघाला. राक्षस. अरे आपण ह्याचं ऐकून नाम्याचा जीव घ्यायला निघालो होतो. आपल्या गावातल्या लय लोकांनी मारले. काय रे करावं हे जाता? एवढा मोठा विश्वासघात.
अरे एवढा नीचपणा करशील असं वाटत सुद्धा नव्हतं. जज साहेब, ह्याला फाशीची शिक्षा द्या, नाहीतर ह्याला आमच्या ताब्यात द्या. ऑर्डर ऑर्डर. कोर्टात गोंधळ नकोय आणि कुणाला काय शिक्षा द्यायची ते कोर्ट ठरवेल. आता कळलं ना डॉक्टर, एका आईच्या चारित्र्यावर शिंतोडं उडवलं की त्याचं काय परिणाम भोगावं लागतात. आतापर्यंत तुम्ही माझ्यातली बाई बघितली, पण आता आई पण बघा. एका आईचा तळतळाट लय बेकार असतो डॉक्टर. तिच्या बाळासाठी ती कुठल्याही थराला जाऊ शकते. मला फसवायला निघाला होता ना, आज मी तुम्हाला कायमचं फासावर लटकिवलंय. गद्दार! आजे 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 आजा कदाचित तिचा गाळा दाबतो ती, कदाचित तिचा गाळा दाबतो ती. आजे अरे त्याचा मुडता बसवला, त्याचा कळलं ना त्याचं खरं रूप. आणि तुम्ही बघत काय बसलाय? खाला की मुडद्याला गोळ्या चांगल्या इथल्या इथंच आता. ऑर्डर ऑर्डर. अरे काय चाललंय हे कोर्ट आहे. इन्स्पेक्टर जामकर सोडवा त्यांना. काय चाललंय, काय चाललंय हे? पोलीस थांबवा त्यांना. त्यांना बाहेर घेऊन जा आणि डॉक्टरना बोलवा. कोर्टाचं कामकाज पुढे सुरू करा. हा, आता कुठे गेली गावातली माणसं? हा, लय देव माणूस करून त्याला डोक्यावर घेतला होता ना. तो किती नीच आहे ते कळलं का तुम्हाला आता? अरे त्याचं खायचं दात वेगळं आणि दाखवायचं दात वेगळं. हसवा लटकव त्याला आता. उघडलं का डोळ? उघडलं का डोळे तुमचे? नाम्या, आम्हाला माफ कर. लय मोठ्या चुका करून बसलोय बघ आम्ही. या बामट्याला आता सोडायचा नाही. देवी सिंग, अरे मुर्दाबाद मुर्दाबाद. देवी सिंग मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. देवी सिंग मुर्दाबाद. ऑर्डर ऑर्डर. कोर्ट म्हणजे काही आंदोलन करण्याचं, घोषणा द्यायचं मैदान नाही. तुम्हाला जे आंदोलन करायचे, घोषणा द्यायच्या, त्या कोर्टाच्या इमारतीच्या आवाराच्या बाहेर. ऐकलं नाही तर तुमच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. समजलं? मी सगळ्या साक्षी पाहिल्यात, पुरावेही पाहिले. डिंपल उर्फ सागरिका पाटील हिचा जबाब नोंदवून घेण्याची मी पोलिसांना सूचना करतोय. या केसचा निकाल जेवणाच्या विश्रांतीनंतर दिला जाईल.